कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा नुकताच कोल्हापूर दौरा झाला। श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राज्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त व्हावी, चांगला पाऊस व्हावा यासाठी श्री अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याचं ॲडव्होकेट नार्वेकर यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्या समवेत आमदार राजेश क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, महादेव दिंडे, गणेश नेर्लीकर, समित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव होते। कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्याच्या परिसरात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता। या प्रकरणी करवीर पोलिसांनी सखोल तपास करून 11 जणांना अटक केली। त्यानंतर गर्भलिंग निदान प्रकरणाचे धागेदोरे राजारामपुरीतील एका हॉस्पिटलपर्यंत पोहोचले। त्या रुग्णालयाचा व्यवस्थापक संदीप पाटील आणि परिचारिका संध्या लोंढे यांना करवीर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुमारे 1,38,00,000 रुपयांचं शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली। शिवाय महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी 4 इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केली जाणार आहेत। विशेष म्हणजे गेल्या वेळच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पडल्यानं 22 कोटीच्या कचरा संकलन अंदाजपत्रक मंजुरीचा विषय नामंजूर झाला होता। मात्र त्यानंतरच्या स्थायी सभेत सर्व विषय एकमतानं मंजूर झाले। त्यामुळे इचलकरंजी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्विरोध संपल्याचं बोललं जात आहे। मुंबईत गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेकण्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त होतोय। आज कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी बाबूजमाल दर्गा इथं मोठ्या संख्येनं एकत्र आले। मुंबई इथल्या घटनेचा निषेध करत समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। भाजपचे महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, निरंजन शिंदे, गजानन तोडकर, संभाजी भोकरे, अश्विनी माळकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दर्गा परिसरात जोरदार घोषणाबाजी करत दर्गाच्या प्रवेशद्वारावरील गणेशाचं पूजन करून तिथं महाआरती केली। यावेळी जुना राजवाडा पोलीस मोठ्या संख्येने तैनात होते।